Hello friends, today now we will going to see the problem of development of cylinder. Problem is here a cylinder having base diameter 50 mm and axis length 70 mm has its base in HP, that's horizontal plane. A square hole of side 25 mm is drilled centrally having its sides equally inclined with HP and its axis being perpendicular to VP and bisecting the axis of cylinder. Draw the development of lateral surfaces of the cylinder. Here is first condition is cylinder having the base diameter 50 mm and axis length 70 mm kept on horizontal plane. Here we have drawn the cylinder having base diameter 50 mm and axis 70 mm. While drawing this cylinder, first we have to draw the top view of cylinder. हा सिलेंडर काढत असताना आपल्याला पहिल्यांदा टॉप व्ह्यू काढला पाहिजे. टॉप व्ह्यू मध्ये डायमीटर जो आहे तो 50 mm डायमीटर आहे. 50 mm डायमीटर म्हणजे 25 mm रेडियस घेऊन आपल्याला सर्कल काढलं पाहिजे. 25 mm रेडियस घेऊन सर्कल काढले त्यानंतर त्याची काय ह्या दोन रेफरन्स लाईन घेतल्या पाहिजे. रेफरन्स लाईन घेतल्यानंतर ह्या सिलेंडरचे जे काही प्रोजेक्शन्स आहेत डायमीटरचे ते फ्रंट व्ह्यू मध्ये नेले पाहिजे. त्यानंतर याचे जे हा बेस फिक्स करून या बेस पासून वर त्याची जो काय ॲक्सिस असेल, ॲक्सिसची लेंथ आहे 70 mm म्हणजे त्या सिलेंडरची लेंथ सुद्धा 70 mm असणार आहे. त्या 70 mm लेंथनं आपल्याला काय करायला पाहिजे, तो सिलेंडर ड्रॉ केला पाहिजे. हे झालं आपलं टॉप व्ह्यू अँड फ्रंट व्ह्यू ऑफ सिलेंडर. नंतर आपली नेक्स्ट जी काही कंडिशन आहे त्याच्यामध्ये अ स्क्वेअर होल ऑफ साइड 25 mm is drilled centrally having its sides equally inclined with HP and its axis perpendicular to VP and bisecting the axis of cylinder. म्हणजे काय सांगितलेलं आहे, हा जो काय सिलेंडर आहे या सिलेंडरला होल आहे ते स्क्वेअर होल आहे आणि त्या स्क्वेअर होलचे जे काही डायमेन्शन्स आहेत 25 mm स्क्वेअर असणारा हे स्क्वेअर होल आहे आणि त्याचे जे काही साईड्स आहेत त्या स्क्वेअर होलच्या त्या इक्वली इन्क्लाइंड टू हॉरिझॉन्टल प्लेन. इक्वली इन्क्लाइंड टू हॉरिझॉन्टल प्लेन दाखवत असताना कसं करायचं आपण बघू. त्यानंतर त्याचे पहिल्यांदा हे दाखवत असताना आपल्याला काय करायला पाहिजे, 25 mm बाय 25 mm चा स्क्वेअर काढून घेतला पाहिजे. साईडला आपण 25 बाय 25 mm चा स्क्वेअर काढून घेतला. त्याच्यानंतर काय केलं, त्याचे जे काही कॉर्नर्स असतील ते कॉर्नर्स आपण जॉईन करून घेतले. कॉर्नर जॉईन केल्यानंतर जिथं कुठे हे लाईन्स इंटरसेक्ट होतात त्या लाईन पासून ते इच कॉर्नर पासूनचं डिस्टन्स घ्यायला पाहिजे आणि हे प्रत्येक कॉर्नरचं जे काही डिस्टन्स असतं या सेंटर पासून ते प्रत्येक कॉर्नरचं जे काही डिस्टन्स असतं ते सेम असतं. तेच डिस्टन्स आता इकडं ट्रान्सफर करायला पाहिजे. त्याच्या अगोदर हा जो काय ॲक्सिस आहे तो ॲक्सिस आपल्याला बायसेक्ट करून घेतला पाहिजे. म्हणजे इथून 35 mm डिस्टन्स टाकून ही ज्यावेळी आपण हॉरिझॉन्टल रेफरन्स लाईन मारतो त्यावेळी हा ॲक्सिस काय होतो, बायसेक्ट होतो. तर ॲक्सिस बायसेक्ट झाल्यानंतर जिथं कुठं आपल्याला सेंटर पॉईंट मिळतो तिथून आपल्याला जे काही कंपासमध्ये घेतलेले डिस्टन्स आहेत ते डिस्टन्स आपण टाकून घेतले पाहिजे. हे कंपासमध्ये डिस्टन्स टाकले. कंपासमधले डिस्टन्स टाकल्यानंतर हे जे काही आपल्याला पॉईंट्स मिळालेले आहेत ते पॉईंट्स जोडायला पाहिजे. आपण पॉईंट जोडतोय. हे पॉईंट्स जोडल्यानंतर हे जे काय पॉईंटचे जे काय कॉर्नर्स पॉईंट्स असणार आहेत, हा झाला आपला 25 बाय 25 mm असणारा स्क्वेअर होल. त्यानंतर याचे जे काही फेसेस आहेत ते या हॉरिझॉन्टल प्लेन सोबत इक्वली इन्क्लाइंड आहेत. म्हणजे इथला जर आपण अँगल टाकायला गेलं या लाईन सोबत, इथं रेफरन्स लाईन घेतली आणि इथला अँगल टाकायला गेलं तर त्या अँगल येईल 45 डिग्री. त्यानंतर याचे जे काही प्रोजेक्शन आहेत ते प्रोजेक्शन टॉप व्ह्यू मध्ये घ्यायचे. याचे प्रोजेक्शन टॉप व्ह्यू मध्ये घेतोय. म्हणजे जो टॉप व्ह्यू मध्ये जो काही कॉर्नर पॉईंट असणार आहे ते घ्यायचे. जो काही हिडन पार्ट असणार आहे तो हिडन पार्ट आपण टॉप व्ह्यू मध्ये दाखवतोय. त्यासाठी ते हिडन पार्ट दाखवण्यासाठी आपल्याला याचे प्रोजेक्शन घ्यायचे आहेत. जे काही स्क्वेअर होल असणार आहे त्या स्क्वेअर होलचे प्रोजेक्शन घ्यायचे आहेत.
डॉटेड लाईन आपण हिडन पार्ट दाखवतोय. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे, हे जे काही कॉर्नर आहेत त्या प्रत्येक कॉर्नरला नाव द्यायचं आहे. ABCD असं नाव दिलं, तुम्ही काय पण नाव देऊ शकता. त्यानंतर ए जो काही पॉईंट आहे जे कुठं टॉप व्ह्यूच्या प्रोफाईलला कट होतो त्याला आपण नाव दिलं इथं ए. त्याच्यानंतर इथं असेल BD. त्यानंतर जिथं कुठं टॉप व्ह्यूच्या प्रोफाईलला कट होतो तिथं नाव दिलं आपण C. त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे ते म्हणजे हा जो काही टॉप व्ह्यूचा सर्कल आहे तो टॉप व्ह्यूचा सर्कल आपल्याला सेम इक्वल पार्टमध्ये डिवाइड करून घ्यायचा आहे. आपण इथं 8 पार्टमध्ये सर्कल डिवाइड करतोय. आपण कितीही पार्टमध्ये डिवाइड करू शकतो, 8 पार्टमध्ये किंवा 12 पार्टमध्ये, कसं पण आपण सर्कल डिवाइड करू शकतो. पण सिम्प्लिफिकेशनसाठी आपल्याला इझी होण्यासाठी आपण काय करतोय, इथं 8 पार्टमध्ये सर्कल डिवाइड करतोय. जे काही सर्कल आहे ते 8 पार्टमध्ये डिवाइड करतोय. सेट स्क्वेअर ॲडजस्ट करून घ्या. त्याच्यानंतर हा जो काही 45चा सेट स्क्वेअर आहे, 45, 45, 90 या सेट स्क्वेअरनं आपण सर्कल क्विकली कमी वेळात डिवाइड करू शकतोय. सर्कल डिवाइड झाल्यानंतर हे जे काय सर्कल आहे ते 8 पार्टमध्ये डिवाइड झाले. आता हे सर्कल डिवाइड झाल्यानंतर जिथे कुठे डिव्हिजनचे पॉईंट आहेत त्या प्रत्येक पॉईंटला आपण नेमिंग देऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, या ठिकाणी असेल तो 7, त्याच्यानंतर असेल तो पॉईंट 8. त्याच्यानंतर आपली जी काय प्रोसेस असणार आहे, आता डेव्हलपमेंट आपल्याला काढायला सुरू करायचं आहे. डेव्हलपमेंट काढायला सुरू करत असताना आपण काय करतो, हा जो काय ॲक्सिस असणार आहे त्या ॲक्सिसला पॅरलल लाईन आपल्याला घ्यायची आहे. हा जो काय ॲक्सिस आहे एक ठराविक डिस्टन्सवर त्या ॲक्सिसपासून ॲक्सिसला पॅरलल लाईन घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला डेव्हलपमेंटसाठी लागणारा रेक्टँगल काढायचा आहे. इथून डेव्हलपमेंटसाठी आता तो रेक्टँगल काढत असताना काय करतो, टॉप व्ह्यूमध्ये जी काय आपली प्रोफाईल असते त्याचा पेरिमीटर घेतो. आता आपल्या टॉप व्ह्यूमध्ये सर्कल आहे तर त्या सर्कलचा पेरिमीटर घ्यायला पाहिजे. पेरिमीटर ऑफ सर्कलसाठी फॉर्म्युला आहे पाय इंटू डी. पाय त्यानंतर डायमीटर आहे तो 50 mm. पाय डी याची व्हॅल्यू होते 157.08 mm. आता काय करायचं आपल्याला, या पॉईंटपासून पुढे 157.08 mm एवढ्या डिस्टन्सवर आपल्याला नेक्स्ट लाईन काढायची आहे. ज्यावेळी आपण ही लाईन पूर्ण करतो, ही लाईन कंप्लीट झाल्यानंतर आपला डेव्हलपमेंटसाठीचा रेक्टँगल तयार होतो. आपण नेक्स्ट लाईन काढतोय. ही लाईन काढून झाल्यानंतर आपण जे काय डेव्हलपमेंट करणार आहे त्या डेव्हलपमेंटसाठीचा रेक्टँगल तयार होतो. आता आपण काय केलेलं आहे, टॉप व्ह्यू जो जे काय सर्कल आहे ते सेम इक्वल 8 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. हे सर्कल 8 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे म्हणून सुद्धा आपल्याला काय करायला पाहिजे, ही जी काय रेक्टँगलची एज आहे तो रेक्टँगल आपल्याला सेम 8 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायला पाहिजे. त्यासाठी आपण एक मेथड वापरतोय. या पॉईंटपासून खाली कोणत्याही अँगलला एक लाईन घ्यायची. हा अँगल कितीही ठेवा, म्हणजे लेस दॅन 90 डिग्री असला पाहिजे. त्यानंतर काय करायचं, ही जी काय लाईन आहे या लाईनची आपल्याला सेम 8 इक्वल पार्ट्स करायचे. कंपासमध्ये ठराविक डिस्टन्स घ्यायचं. काय करायचं, हे काय मोजून घेतलेलं नाही, किती पण घेऊ शकता. सेम इक्वल 8 पार्ट्स करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे आपण 8 पार्ट्स केले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे 8 पार्ट्स केल्यानंतर नेक्स्ट जी काय आपली स्टेप असणार आहे, इकडचा 8 नंबरचा पार्ट आणि इकडचा एंड पॉईंट. 8 नंबरचा पार्ट
आणि यावरचा एंड पॉईंट हे दोन्ही जोडायचे, फेंट लाईनला जोडायचे. त्याच्यानंतर ही जी काय आपण लाईन घेतलेली आहे त्याला पॅरलल लाईन घेत जायचं. आता 7 पॉईंटमधून आपण प्रोजेक्शन घेतोय, त्यानंतर 0.6मधून प्रोजेक्शन घेतोय, त्यानंतर आपल्याला 0.5मधून प्रोजेक्शन घ्यायचं आहे. कसं पण आपण ड्राफ्टर ॲडजस्ट करून हे प्रोजेक्शन घेऊ शकतो किंवा सेट स्क्वेअरनं सुद्धा घेऊ शकतो. तुम्हाला जसं सिम्प्लिफिकेशन वाटतंय, सोपं वाटतंय, त्या मेथडनं तुम्ही प्रोजेक्शन घेऊ शकता. त्यानंतर 0.3मधून प्रोजेक्शन घेतोय, 0.2 आणि 0.1. याच्यामधून आता आपली प्रोजेक्शन झाली. ही प्रोजेक्शन घेतल्यानंतर हे जे काय आपण पॉईंट्स घेतलेले आहेत त्या पॉईंटमधून व्हर्टिकल लाईन्स आपल्याला घ्यायचे आहेत. प्रत्येक पॉईंटमधून आपल्याला काय करायचं आहे, व्हर्टिकल लाईन्स घ्यायचे आहेत. म्हणजे आपला जो काय रेक्टँगल आहे इकडचा, तो रेक्टँगल सेम 8 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड होईल. आपलं टॉप व्ह्यूचं सर्कल आपण 8 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे, म्हणून हा रेक्टँगल आपण 8 पार्टमध्ये डिवाइड करतो. जर तुम्ही 12 पार्टमध्ये डिवाइड केला टॉप व्ह्यूचं सर्कल, तर हा रेक्टँगल सुद्धा आपल्याला 12 पार्टमध्ये डिवाइड करावा लागेल. एट पार्टमध्ये डिवाइड केल्यानंतर आपला जरा प्रॉब्लेम सिंपल होतो, जास्त प्रोजेक्शन लाईन्स येत नाहीत. त्याच्यामुळं शक्यतो 8 पार्टमध्ये डिवाइड करत चला. आता सेम इक्वल 8 पार्टमध्ये डिवाइड झाला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 पासून जे काय असतील ते आपल्याला पॉईंट्स घ्यायला सुरू करायचे आहेत. तिथं आपण नाव देऊया 1, 2, 3, 4, 5, 6, तर असणारा 7, 8 आणि अगेन 1. तर इथं 1च्या ठिकाणी कोणताही पॉईंट नाही आहे. 2च्या ठिकाणी हा ए पॉईंट आहे, म्हणून आपण इथं 2च्या ठिकाणी काय करतो, ए पॉईंट नाव देतो. त्यानंतर 3च्या ठिकाणी बी आणि डी असे दोन्ही पॉईंट्स आहेत, म्हणून आपण 3च्या ठिकाणी बी आणि डी असं नाव देतो. त्यानंतर 4च्या ठिकाणी हा सी पॉईंट आहे, हा जो काही टॉप व्ह्यू आहे, टॉप व्ह्यूमध्ये या रेक्टँगलला कट करणारा पॉईंट आहे, म्हणून आपण सी नाव देतो. त्यानंतर 5च्या ठिकाणी कोणताही दुसरा पॉईंट नाही आहे. त्यानंतर 6च्या ठिकाणी हा सी पॉईंट आहे, म्हणून या 6च्या ठिकाणी पण आपण सी नाव देतो. त्यानंतर 7च्या ठिकाणी परत बी आणि डी असे दोन पॉईंट आहेत, 7च्या ठिकाणी बी डी. त्यानंतर 8च्या ठिकाणी परत ए पॉईंट आहे. त्यानंतर 1च्या ठिकाणी कोणताही पॉईंट नाही आहे. त्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, हा जो काय फ्रंट व्ह्यूमधला स्क्वेअर आहे त्याचे जे काही कॉर्नर पॉईंट्स आहेत, ए बी सी डी जे काही कॉर्नर पॉईंट्स आहेत त्याचे प्रोजेक्शन आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये न्यायचे आहेत. तर आपण हा जो काय स्क्वेअर होल आहे त्या स्क्वेअर होलचं प्रोजेक्शन नेतोय. पहिल्यांदा घेतला हा आपण पॉईंट ए बी, त्यानंतर ए आणि सीचं घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे तो पॉईंट डी. ही प्रोजेक्शन झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, पॉईंट फक्त प्लॉट करून घ्यायचे. आता पॉईंट्स प्लॉट करून घेत असताना इकडचा जो काय ए 1वर जर बघायला गेलं, 1वर कोणतंही प्रोजेक्शन नाही आहे. त्यानंतर 2वर बघायला गेलं, 2वर हा ए पॉईंट कट करतो, म्हणून इकडून येणारा ए, इकडून येणारा ए, जिथं कुठं पॉईंट कट करतो त्याला आपण नाव देऊया ए. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो बी. बी पॉईंट घेत असताना इकडून येणारा बीचा पॉईंट, इकडून येणारा बीचा पॉईंट जिथं कुठं असेल मीट होतात त्याला आपण बी नाव देऊया. त्यानंतर डी पॉईंट आहे इथं, इकडून येणारा डीचा पॉईंट, इकडून येणारा डीचा पॉईंट जिथं कुठं कट होतात त्याला आपण डी नाव देऊया. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो सी, इकडून येणारा सीचा पॉईंट आणि इकडून येणारा सीचा पॉईंट जिथं कुठं दोन्ही बाजूने येऊन कट करतात त्याला आपण नाव दिलं सी. त्यानंतर 5 याच्यावर कोणतं पण इंटरसेक्ट करणारा पॉईंट नाही आहे. त्यानंतर 6वर इंटरसेक्ट करणारा पॉईंट आहे तो सी. त्यामुळे काय करतो, इकडून येणारा सीचा पॉईंट, इकडून येणारा सीचा पॉईंट जिथं कुठं इंटरसेक्ट करतात त्याला आपण नाव देऊया सी.
त्यानंतर परत बी आणि डी, इकडून येणारा बी, इकडून येणारा बी, नंतर फ्रंट व्ह्यूमधून येणारा डी, या प्रोजेक्शनमधला असणारा डी, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो ए, त्यानंतर इकडून येणारा ए पॉईंट, फ्रंट व्ह्यूमधून येणारा ए पॉईंट, हे जे काही पॉईंट आहेत हे सगळे आपण पॉईंट प्लॉट केलेले आहेत. हे पॉईंट प्लॉट केल्यानंतर हे जे काही घेतलेले पॉईंट्स आहेत, या इथे ज्याप्रमाणे ए बी सी डी याप्रमाणे जी प्रोफाईल जॉईन केलेली आहे, त्याच सेम मेथडनं आपल्याला काय करायला पाहिजे, ए टू बी, बी टू सी, बी टू सी, सी टू डी, सी टू डी आणि डी टू ए, याप्रमाणे आपल्याला ही प्रोफाईल जॉईन करून घ्यायची आहे. ते सुद्धा सेम ए बी सी डी या मेथडनं आपल्याला ते पॉईंट जे काय असतील ते पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत. हे पॉईंट जॉईन करून घेतल्यानंतर आपली जी काय आहे डेव्हलपमेंटची जी काही प्रोफाईल असणार आहे ती प्रोफाईल आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. म्हणजे ज्यावेळी आपण सिलेंडर जो काय आहे आपण ज्यावेळी ओपन करतो, तो सिलेंडर ओपन केल्यानंतर आपल्याला एक शीट तयार होते. त्या शीटचा थोडक्यात आपल्याला शेप या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यामुळे हे जे काही बाजूचे पॉईंट्स आहेत, रेक्टँगल तो कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट केल्यानंतर आपण इथं डेव्हलपमेंट ऑफ सरफेस फॉर सिलेंडर विथ स्क्वेअर होल हे कंप्लीट होते. ओके, थँक्यू.